आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा यावर्षी पंढरपूरकडे प्रस्थान झालेला आहे। दिनांक 5 जुलै 2026ला तो पालखी सोहळा जालना शहरामध्ये मुक्कामाला आहे। कन्हैयानगरमधून आपण निघाल्यानंतर GS हायस्कूलचे जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी भला मोठा रिंगण सोहळा आयोजित केलेला आहे। जिल्हा प्रशासन आणि मुक्ताई संस्था आणि संबंध जालना जिल्ह्यातील वारकरी, फडकरी, गडकरी परंपरेनुसार सर्वांच्या सहभागातून तो रिंगण सोहळा होणार आहे। हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज मुळे आणि जिल्हाधिकारी, तिथलं सगळं जिल्ह्याचं प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सर्वांच्या सहकार्याने तो रिंगण सोहळा होणार आहे। माझी अशी सर्वांना विनंती आहे, आपल्या पंचक्रोशीमध्ये जेवढ्या दिंड्या असतील, मृदंगाचार्य असतील, टाळकरी असतील आणि वारकरी असतील, त्या सर्वांनी मुक्ताबाईंच्या होणाऱ्या रिंगण सोहळ्याला आपण उपस्थिती द्यावी। रिंगण सोहळ्याची वेळ आहे सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत आपण रिंगण सोहळा आटपून गोरक्षणमध्ये दुपारच्या न्याहाऱ्याकरता म्हणजे विसाव्याकरता निघणार आहोत। सर्वांना विनंती आहे, या परिसरामधून येणार एकमेव पालखी सोहळा हा आहे, आदिशक्ती मुक्ताबाईंचा आहे आणि त्या सोहळ्याचं वैभव आणि त्या रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला मोठं करायचं आहे आणि म्हणून सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये अपेक्षित असल्यामुळे सर्वांनी त्या सोहळ्याकरता, रिंगण सोहळ्याकरता या विषय करून टाळकरी, मृदंगाचार्य आणि वारकऱ्यांना विनंती आहे। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई जय।